नमस्कार. बोल व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत. दिल्लीचं लक्ष आता लागलं आहे ते उत्तर प्रदेशच्या निवडणुकांकडे. कारण भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेश जिंकणं हे अत्यंत आवश्यक आहे. हिंदी बेल्टमध्ये आपलं जे स्थान भारतीय जनता पक्षाने गेल्या 12-13 वर्षात उभं केलेलं आहे ते पक्क करायची संधी या नव्या सायकलमध्ये त्यांना मिळणार आहे. म्हणजे उत्तर प्रदेश, त्याच्या पाठोपाठ पुढच्या वर्षी येणाऱ्या मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात या निवडणुकांतून. आणि त्यामुळे उत्तर प्रदेश पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आपल्या हाती ठेवणं यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसलेली असतानाच राम मंदिराच्या चंदा चोरीचं प्रकरण पुढे आलं. आणि या प्रकरणाने आत्ता सगळ्या देशाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. कारण राम मंदिर हा जसा अनेकांच्या आस्थेचा विषय होता, म्हणजे त्यातले असंख्य लोक किंवा काही म्हणू त्यातले कोट्यवधी लोक जे भारतीय जनता पक्षाचे कदाचित मतदार नसतील, समर्थक नसतील, पण तरीसुद्धा श्रीरामाचं अयोध्येत मंदिर होणं हा त्यांच्यासाठी आस्थेचा विषय होता. भारतीय जनता पक्ष किंवा एनडीएच्या मतदारांसाठी तो तर नक्कीच होता. आणि त्या मंदिराचं भव्य निर्माण झालं, त्याचं उद्घाटन झालं. 500 वर्ष ज्याच्यासाठी धडपड चाललेली होती, तिथे ते खरोखर अयोध्येत राम मंदिर उभं राहिलं. हे सर्व सेटल होत असतानाच 2 वर्षानंतर त्या राम मंदिरात पैशाची चोरी झाली आहे, तिथले दागिने कोणीतरी पळवले गेलेत आणि ही राजरोस लूट गेले कित्येक महिने चालू आहे, अशा बातम्या झळकल्या. आणि त्यात तथ्य आहे असंही हळूहळू लक्षात येऊ लागलं. हे सगळं कसं घडलं हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तसं म्हटलं तर यामध्ये राम मंदिराच्या विश्वस्तांनीच खरं तर चोरी पकडली होती. आणि त्यांच्या आधी असं लक्षात आलं, म्हणजे एका कर्मचाऱ्याला एका वॉशरूममध्ये राम मंदिराच्या जिथे नोटांची मोजणी होते, दागिने जिथे तपासले जातात आणि बँकेकडे पाठवले जातात, त्या इमारतीच्या वॉशरूममध्ये पैशाची बॅग मिळाली. ती त्यांनी चंपत राय, हे जे राम मंदिराचं व्यवस्थापन बघणारे प्रमुख आहेत, त्यांच्या ती बाब लक्षात आणून दिली. त्यांनी त्याच्यानंतर चौकशी सुरू केली. त्याच्यात काही कर्मचाऱ्यांबद्दल त्यांना संशय आला. त्यांच्या घरी त्यांनी जाऊन चौकशी केली असता, म्हणजे चंपतराय आणि त्यांच्या वरिष्ठ सहकार्याने त्या कर्मचाऱ्याकडे 80 लाख रुपये नगद मिळाले, कॅश मिळाली. दुसऱ्या एका सहकार्याने असं सांगितलं की तो त्याच्या पत्नीच्या नावे दर महिना 1 का 2 लाखाची एफडी एका बँकेत गेली अनेक वर्ष करत होता. हे समजल्यावर राम मंदिराचे सगळे ट्रस्टी हादरले. आणि हे हे प्रकरण बरंच मोठं आहे आणि यात अनेक जणांचा सहभाग आहे असं त्यांच्या लक्षात यायला लागलं. संघाच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे इथे मी संघाचं नाव यासाठी घेतोय की चंपत राय आणि ही इतर मंडळी होती, मुख्यतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघातनं राम मंदिराच्या आंदोलनात पहिल्यापासून सहभागी होती. आणि तेच आता त्याचे ट्रस्टी आहेत, तेच त्याचं सगळं कारभार पाहत आहे. त्यानुसार चंपत राय आणि या सगळ्यांनी आपल्या लोकांचीही चौकशी सुरू केली. आणि ते प्रकरण वेळीच थांबवून पुढे चंदा चोरी होणार नाही किंवा दागिने परत बाहेर जाणार नाही या पद्धतीची कार्यपद्धती अंमलात आणायचा प्रयत्न सुरू केला. परंतु या दरम्यान या ज्या राम मंदिराशी संबंधित जी अनेक मंडळी आहेत, त्या ट्रस्टमध्ये आहेत, ट्रस्टच्या बाहेर आहेत, यांच्यात एक मोठी गटबाजी आहे. परस्पर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं, डावपेच करणं, जे राजकारण बाहेर चालतं तसं कुठेही संघटना म्हटली आणि विशेषतः त्यात कोट्यावधी रुपयाची उलाढाल असणारी संघटना म्हटली, मग भले ती धार्मिक असो, ती सामाजिक असो, ती राजकीय असो, की कुरबुरी चालू होतातच, गट निर्माण होतात, गट परस्परांवर कुरघोडे करायला लागतात. त्याचाच एक भाग असा झाला की ही बातमी किंवा या पद्धतीचं काहीतरी गैरव्यवहार सापडलेला आहे, ही बातमी बाहेर लीक झाली, कोणीतरी बाहेर पसरवली आणि ती समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यापर्यंत पोहोचली. अखिलेश यादव यांनी साहजिकच त्यांना एक मोठं राजकीय घबाड हाती आलं. त्यांनी ताबडतोब प्रेस कॉन्फरन्स घेऊन यासंबंधी व्यवस्थित खुलासा राम मंदिराकडनं व्हावा अशी मागणी केली. आणि त्याला साहजिक सगळीकडे मोठी प्रसिद्धी मिळाली. आणि राम मंदिराच्या ट्रस्टींना हे माहीत असल्यामुळे की गडबड झालेली आहे, त्यांना त्याचं नकारही देता येईना, त्याचं खंडन करता येईना, त्यामुळे ते एका वेगळ्या पेचात सापडले. हा भाग इतक्यावरच थांबला नाही.
भारतीय जनता पक्षाशी संबंधित एका सदस्याने किंवा एक प्रमुख आमदार नाही आहे तो, पण एक पदाधिकारी आहे, त्याने पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिलं आणि पंतप्रधान कार्यालयाने म्हणजे नरेंद्र मोदींच्या कार्यालयाने याची गंभीर दखल घेतली आणि ताबडतोब चौकशी करावी असा संदेश किंवा आदेश हा योगी सरकारला पाठवला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्यात लगेच चौकशी समिती पण स्थापन करायचा निर्णय घेतला. SIT नेमली गेली आणि त्या SITचा प्राथमिक अहवाल नुकताच जाहीर झालेला आहे. लोकांचा म्हणजे सरकारला सादर झालेला आहे. तो जाहीर करण्यात आलेला नाही, पण त्यातले जे काही अंश बाहेर आलेले आहेत, माध्यमांना मिळालेले आहेत, त्यावरनं एक नक्की कळतं की राम मंदिराच्या पैशाच्या व्यवहारात बऱ्याच ठिकाणी गफलती होत्या किंवा लूपहोल्स होते असं आपण म्हणू. आणि त्या लूपहोल्सचा फायदा बरीच मोठी यंत्रणा, ज्याच्यात किमान 10-15हून अधिक लोक सहभागी असावेत, हे घेत होते. आणि त्यामुळे गेल्या बऱ्याच काळ इथून पैसे हडप करणं किंवा दागिने गायब करणं अशा पद्धतीचे प्रकार झाले असावेत असा दाट संशय SITच्या प्राथमिक अहवालात तरी लक्षात येतोय. आणि त्याची त्यांनी कारणंही दिलेली आहेत. म्हणजे प्रोसिजरियल लॅप्सेस जे आपण म्हणतो, म्हणजे जी तिथे पैसे गोळा करण्याची, ती मोजण्याची, ती बँकेत पोचवण्याची, त्याची रसीद ठेवण्याची, ही सगळी प्रक्रिया होती. याच्यात कोणते कोणते लूपहोल्स होते, कोणत्या कोणत्या त्रुटी होत्या, या SITने आपल्या अहवालात दिलेला आहे. आणि त्याच्यात एक त्रुटी महत्त्वाची ही आहे की तिथे भाई भतीजेवादही खूप मोठ्या प्रमाणात होता. म्हणजे एकमेकाच्या नात्यातलीच मंडळी वेगवेगळ्या प्रमुख पदांवर होती आणि त्यातूनही काही गोलमाल चालू होती की काय असा संशय आहे. मात्र यातून कोणाला पिनपॉईंट म्हणजे एकाच व्यक्तीला याबाबत जबाबदार धरता येईल असं हातात कोणताही पुरावा अद्याप आलेला दिसत नाही. याचं एक कारण म्हणजे राम मंदिरामध्ये जी CCTVची व्यवस्था आहे, ती व्यवस्था पहिल्यापासूनच अशी निर्माण केलेली आहे की 15 दिवसापूर्वीचं रेकॉर्ड त्यातनं आपोआप डिलीट होतं. त्यामुळे 15 दिवसाच्या पूर्वी किंवा हे प्रकरण घडण्याच्या 15 दिवस आधी किंवा त्याच्या आधी महिनाभर, 2 महिना, 3 महिने, 1 वर्षभर काय घडलं, नेमकं कुठे काय लॅप्स झाले, हे शोधून काढणं आणि ते सिद्ध करणं, कदाचित शोधून काढता येईल, पण ते सिद्ध करणं हे फार कठीण आहे. कारण फार मोठ्या प्रमाणात गफला जो झालेला आहे किंवा गोलमाल केली गेलेली आहे, ती कुंभच्या दरम्यान केलेली आहे. कारण कुंभच्या वेळी, कुंभमेळावा जेव्हा चालू होता, तेव्हा लक्षावधी यात्रिक, भाविक हे राम मंदिरात आलेले होते आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. एक असा अंदाज आहे आणि तो खरं कागदोपत्री सिद्ध झालेला आहे की 1 कोटीच्या वर रक्कम, रोख रक्कम राम मंदिरात रोज जमा होते. आणि दागिने, अन्य लोक अनेक वस्तू देतात त्या वेगळ्याच. आता हे जे अनेक वस्तू देणारे आहेत, त्यांनीही काही आक्षेप घ्यायला सुरुवात केली की आम्ही दिलेली चांदी कुठे गेली, आम्ही दिलेलं सोनं कुठे दिलं. म्हणजे 200-200 किलो चांदी देणारे लोक आहेत. तर त्या लोकांनी या पद्धतीची मागणी करणं हे साहजिक आहे आणि त्यामुळे हा संपूर्ण राम मंदिराचा कारभार हा आता त्या चौकशीच्या फेऱ्यात सापडलेला आहे. याची चौकशी स्वतः पंतप्रधान कार्यालयाकडनं होतीये, योगी आदित्यनाथांकडनं होतीये आणि इथे जो राजकीय पेच आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे. कारण हे प्रकरण फक्त राम मंदिरापुरतं राहणार नाहीये. या प्रकरणाचा उपयोग पुढच्या लोकसभा म्हणा, त्याच्या आधी विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुकात भारतीय जनता पक्षाच्या विरोधात, विशेषतः हिंदुत्वाच्या विरोधात केला जाणार हे स्पष्ट आहे. उदाहरणच द्यायचं तर अखिलेश यादव यांनी पहिल्यांदा हा विषय पुढे काढला आणि ताबडतोब चौकशीची मागणी केली. ती मागणी मान्य करून योगी आदित्यनाथ यांनी SIT स्थापन केली. SIT स्थापन केल्यावर अखिलेश यादव यांनी असा पवित्रा घेतला की साधू संतांची चौकशी पोलीस कसे काय करणार, हे कुठल्या हिंदुत्वात बसतं, म्हणजे हा सनातन धर्माचा अपमान आहे, इथपर्यंत ते म्हणाले. म्हणजे आधी चौकशीची मागणी, मग ही मागणी, आणि आता ते असं म्हणतायत SITची पण चौकशी करण्यासाठी आणखी एक SIT बसवली पाहिजे. म्हणजे हे प्रकरण या पद्धतीने विरोधी पक्ष वाढवीत नेणार हे स्पष्ट आहे. दुसरा भाग असा की नेमकी रक्कम किती चोरीला गेली हे शोधून काढणं फार कठीण आहे, कारण त्याचं रेकॉर्डच कुठे नाही. त्यामुळे 50 कोटीपासनं ते 5,000 कोटी
इथपर्यंत कोणत्याही आकडे सांगून आणि मोठमोठ्या लोकांकडनं म्हणजे अगदी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी 5,000 कोटीचा दावा केला आहे आणि यांनी तर 200 कोटीपासून 2,000 कोटीपर्यंत दावे केलेले आहेत. याबाबत कोणीही निश्चित आकडा म्हणजे SIT सुद्धा सांगू शकणार नाही. SITने चौकशी केल्यानंतर सुद्धा काही एक अंदाज व्यक्त करतील. यामुळे जरी चौकशी समिती स्थापन केली तरी ठोस पुरावा नसल्यामुळे कोणावर आरोपपत्र खरोखर ठेवता येईल की नाही याची शंका आहे आणि इथे भारतीय जनता पक्षाची गोची आहे. त्याच्यातनं असं झालंय की उत्तर प्रदेशामध्ये संघ परिवारात 3 गट झालेत. म्हणजे एका बाजूला भारतीय जनता पक्ष आहे, ज्याला वाटतंय की हे प्रकरण लवकरात लवकर संपलं पाहिजे. दुसऱ्या बाजूला संघ परिवार आहे, त्यांना असं वाटतंय की या प्रकरणाचा छडा पूर्णपणे लागला पाहिजे. राम मंदिराच्या यावर अशा पद्धतीने गैरव्यवहार होणं हे एक प्रकारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरचं बालंट आहे म्हणजे असा दृष्टिकोन संघातल्या वरिष्ठ लोकांचा आहे. पण त्याच वेळी त्यांचे अतिशय मोठे आणि वर्षानुवर्ष संघाशी संबंधित असणारी अशी मंडळीच तिथे ट्रस्टमध्ये असल्यामुळे आणि तेच तो कारभार हाकत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई कशी करायची, त्यांना बाजूला कसं करायचं किंवा प्रसंगी त्यांच्यावर फौजदारी कारवाई कशी करायची याबद्दल संघ परिवारामध्ये अजूनही कोणतंही काय म्हणू एक निर्णय झालेला नाही किंवा त्याबद्दल त्यांना नेमकं काय करावं हे कळत नाही. त्यांना सांभाळता पण येत नाही, त्यांना दूरही सारता येत नाही. अशा पद्धतीची संघाची एक पद्धतीने गोची झालेली आहे आणि योगी आदित्यनाथ मात्र असं म्हणतायत की याचा छडा पूर्णपणे लावला पाहिजे आणि कुठेतरी दोषींना पकडून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. म्हणजे कोणाला तरी काही दोषींना पकडून त्यांच्यावर कारवाई झाली, अटक झाली, ते तुरुंगात गेले तरच लोकांचा विश्वास राम मंदिराच्या कारभारावर परत येईल आणि त्याचं बालंट मग योगी सरकारवर येणार नाही. म्हणजे मोदी सरकारला हे आपलं बालंट यायला नकोय एकीकडे, म्हणून पंतप्रधान कार्यालयाने चौकशीचे आग्रह धरलाय. योगी सरकारलाही ते बालंट यायला नकोय, कारण त्यांनाही हा मुद्दा विधानसभेत खूप महत्त्वाचा होईल आणि हा आस्थेचा विषय असल्यामुळे, श्रद्धेचा विषय असल्यामुळे अनेक रामभक्तांना ते आवडणार नाही आणि कदाचित आपल्या विरोधात मतदान होईल. जसं अयोध्येमध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळेस झालं होतं. ती धास्ती या 2 गटांना आहे. म्हणजे एकीकडे पंतप्रधान कार्यालय आणि एकीकडे योगी आदित्यनाथ. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गोची अशी आहे की आपल्याच मंडळींना आपण तिथे नेमलं होतं आणि त्यांच्याकडनं स्वच्छ कारभाराची अपेक्षा केली होती. तिथेच नेमकी कुठेतरी खोट आलेली आहे. तिसऱ्या चौथ्या बाजूला चंपतरायांसारख्या मंडळींचं त्यांची पंचायत अशी झाली आहे की ज्या लोकांना आपण नेमलं त्यांनीच तिजोरीवर हात मारला. त्यामुळे त्यातून त्या जबाबदारीतून आपली सुटका कशी करून घ्यायची आणि आपली विश्वासार्हता कशी पुन्हा सिद्ध करायची ही गोची आहे चंपतरायसारख्या मंडळींची. त्यामुळे लोक याच्यात उत्तर प्रदेशात हा सगळा राम मंदिराच्या चंदा चोरीचा भाग हा एकीकडे फौजदारी चौकशी म्हणा किंवा महसुलातली चौकशी म्हणा, दिवाणी ज्याला आपण म्हणतो, तिकडे चालणार आहे आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात त्याचे राजकीय पडसाद आत्तापासूनच उमटायला सुरुवात झाली आहे. त्याच्यात मग काँग्रेस सहभागी आहे, त्याच्यात मायावती सहभागी आहेत, म्हणजे आरोप करण्यामध्ये आणि योगी सरकारला कोंडीत पकडायचा एक मोठा प्रयत्न यातून होणार आहे. त्यामुळे ही चौकशी कशी पुढे न्यायची, चौकशीतनं जे काही बाहेर येईल त्यानंतर नेमका दोषारोप कोणावर ठेवायचा आणि तो दोषारोप समजा ठेवला गेला तरी त्यातून कोणावर कारवाई करायची आणि ती कारवाई अशी होणं आवश्यक आहे की ज्यातून रामभक्तांचा म्हणजेच भारतीय जनता पक्षाच्या मतदारांचा विश्वास पुन्हा प्राप्त करता येईल. ही अडचण म्हणा किंवा हे आव्हान म्हणा सध्या भारतीय जनता पक्षासमोर आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे हे आव्हान गंभीर का आहे. नरेंद्र मोदी सरकार कायम पहिल्यापासून म्हणत आलेले आहे, स्वतः नरेंद्र मोदी म्हणत आलेले आहेत की ना खाऊंगा ना खाने दूंगा. भ्रष्टाचाराचा एकही डाग नरेंद्र मोदी सरकारवर अद्याप तरी पडलेला नाही. त्यांचा कुठलाही मंत्री भ्रष्टाचारासाठी तुरुंगात गेलेले नाही वा त्यांच्यावर आरोपही झालेले नाहीत. अशा वेळे राम मंदिरासारखा जो अतिशय हिंदुत्वाच्या दृष्टीने आस्थेचा विषय, ज्या विषयावर आपण एवढी निवडणूक जिंकली, देशाची सत्ता हातात आली, त्या राम मंदिरामध्ये काहीतरी भ्रष्टाचार होणं, गैरप्रकार होणं आणि तोही आपल्याच परिवारातल्या लोकांकडनं होणं
ही गोष्ट वाटते तितकी सोपी राजकीय दृष्ट्या नाही, याची जाणीव नरेंद्र मोदींना आहे. आणि हीच जाणीव अखिलेश योगी आदित्यनाथ यांना पण आहे. त्यांचा तसा मोदी घ्या किंवा हे घ्या, योगी आदित्यनाथ घ्या, तसा त्यांचा अर्थार्थी संबंध या गैरव्यवहार असे कुठेही नाही. कारण राम मंदिराचा ट्रस्ट हे एक ऑटोनॉमस बॉडी आहे, स्वतंत्र आहे. परंतु जे नरेंद्र मोदी सर्व ठिकाणी अत्यंत शुद्ध व्यवहाराची किंवा कार्यक्षमतेची अपेक्षा करतात, त्यांनी या राम मंदिराच्या ट्रस्टच्या कामाकडे बारकाईने लक्ष का दिलं नाही, असा प्रश्न त्यांच्या समर्थकांच्या मनातही निर्माण होऊ शकतो. कारण एका वेळे राम मंदिरात असे प्रकार होत असताना तिकडे तिरुपतीमध्ये मात्र आजपर्यंत कुठलाही गैरव्यवहार गडबड झाल्याचं माहीत नाही. किंवा राम मंदिरापासून जवळच असलेल्या काशी विश्वनाथ कॉरिडॉर, जे काशी विश्वनाथ मंदिर आहे, त्याचा जो मोठा ट्रस्ट आहे, तिथेही प्रचंड प्रमाणात कोट्यवधी रुपये जमा होतात. तिथेही कधी आजपर्यंत अशा पद्धतीचा गैरव्यवहार झालेला दिसत नाही. महाराष्ट्रातलं उदाहरण घ्यायचं तर आदर्श उदाहरण म्हणजे शेगावचं गजानन महाराज संस्थान आहे, जिथे दर गुरुवारी संपूर्ण पैशाची सर्वांसमोर मोजणी होते, नोंदणी होते. रोज किती रक्कम जमा झाली ती रोज फळ्यावर लिहिली जाते, सर्वांसमोर ठेवली जाते आणि त्याचा खर्च कसा झाला हेही सांगितलं जातं. त्यामुळे नैतिकता किंवा शुचिता ही फक्त आचरणात असून चालत नाही, ती पैशाच्या व्यवहारात असणं अतिशय महत्त्वाचं असतं. आणि तीच कुठेतरी राम मंदिरात त्याला खोट बसल्यामुळे नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ हे दोघेही संचित असणार, यात शंका नाही. हे प्रकरण आता ते कसं हाताळतात, म्हणजे एकीकडे नीट परीक्षांमध्ये झालेल्या गोंधळामुळे मोदी सरकारच्या कार्यक्षमतेबद्दल शंका उपस्थित व्हायला लागली. जनमानसातही ते रिफ्लेक्ट व्हायला लागलं. जे सर्वे केले गेले त्यात ते लक्षात आलं. दुसरा भाग म्हणजे जे अनेक खासदारांचं, आमदारांचं जी पळवापळवी म्हणा किंवा एका पक्षातनं दुसऱ्या पक्षात भारतीय जनता पक्षाकडे जे ओघ लागलेला आहे, त्याचीही रिॲक्शन जनतेमध्ये येते. अनेक भाजप समर्थकांनाही ते पटत नाही आहे. आणि तिसऱ्या बाजूला हिंदुत्वाचं जे मुख्य स्थान, श्रद्धेय स्थान, त्या राम मंदिरात असा गैरव्यवहार होणं हेही त्यांना जनमताला आवडत नाही आहे. त्यामुळे NDAचे मतदार किंवा मोदींचे मतदार लक्षात त्या मतदारांमध्ये आलेली अस्वस्थता वेगाने दूर करणं हे मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यासमोरचं मोठं आव्हान आहे. ते त्यांनी नीट पेललं नाही तर उत्तर प्रदेशच्या निवडणुकीतही, विधानसभा निवडणुकीत, लोकसभे निवडणुकीप्रमाणेही काहीतरी झटका बसण्याची शक्यता आहे, जो त्यांना अयोध्येत लोकसभा निवडणुकीत बसला होता. कारण तेव्हाच्या जमीन व्यवहारांवरनं लोक नाराज होती आणि त्यांनी समाजवादी पार्टीच्या खासदाराला निवडून दिलं होतं. या राम मंदिर ट्रस्टमध्ये पण अनेक लोक जे आहेत त्यांनी मोठमोठ्या जमिनी खरेदी केलेल्या आहेत, त्या चढ्या भावाने खरेदी केलेल्या आहेत, असं SITला आढळून आलं आहे. आणि आजच इंडियन एक्सप्रेसने एक बातमी दिली आहे की मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री यादव यांनी उज्जैन कॉरिडॉरच्या आजूबाजूच्या 132 एकर जमिनी यासुद्धा अशाच पद्धतीने घेतलेल्या आहेत आपल्या किंवा कुटुंबियांच्या नावावर, ज्याचं चढ्या भावाने पुढे विक्री होणार आहे. या सगळ्या घटना जर काय एकत्र केल्या तर लक्षात येतं की नरेंद्र मोदी सरकारसमोर एक मोठी आव्हानं हळूहळू उभी राहत आहेत. धन्यवाद.